केलं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारला नोटीस दिली आहे। या पार्श्वभूमीवर या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांनी राज्यव्यापी संपाची नोटीस दिल्यानं राज्यातली विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय आणि इतर अनेक शासकीय सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979 मधल्या नियम 6च्या तरतुदीनुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला संप करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे। काम नाही, वेतन नाही हे केंद्र शासनाचं धोरण राज्य शासनही अनुसरत आहे। या संदर्भात शासनानं कालच परिपत्रक निर्गमित केलं असून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचं लक्ष वेधण्यात आलं आहे। संबंधित कर्मचाऱ्यांनी जनहिताच्या दृष्टीनं आपला प्रस्तावित संप मागे घेण्याचं आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात केलं आहे। शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गानं आपल्या मागण्या शासनापुढे मांडण्याचं आवाहनही पत्रकात केलं आहे। यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।